एक असं दिसतं आहे किंवा आपल्याला एक असा अंदाज बांधता येतोय की कदाचित नारायण राणे यांचा तुमच्या भाजपच्या घरवापसीवर आक्षेप आहे का? एका बाजूला नितेश राणे जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत, जे काल पक्षप्रवेशा वेळेस तुमच्या सोबत होते असं म्हटलं जात होतं, तर नितेश राणेंनी त्यांचं कौशल्य पणाला लावलं, पण श्रेय नितेश राणेंनी संपूर्ण श्रेय हे फडणवीसांना दिलंय. तर नितेश राणे एका बाजूला तुम्हाला बंडखोरीची माघार घेताना तुमच्या बरोबर असतात, पण दुसऱ्या बाजूला राणेंची म्हणजे सिनियर राणे नारायण राणेंची एक वेगळी प्रतिक्रिया येते. ते तुम्ही कसं पाहता? नाही, नेमकं कसं आहे, नितेश राणे साहेब आज भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांचे चांगले संबंध आहेत. ते हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललेत आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा कोकणातला चेहरा की एक नेतृत्व लीडरशिप म्हणून नितेश राणे आहेत. आणि स्वाभाविकच देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं प्रत्येक हालचालीवरती लक्ष असणं हे स्वाभाविक आहे, त्यांचं काम आहे. आणि त्यामुळं नितेशजी राणे हे भविष्याचं भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व आहे. आणि परत परत मी सांगतो, तुम्ही मला प्रश्न विचारताय, नारायणराव राणे साहेब मुख्यमंत्री असताना 99ला ते माझ्या प्रचार त्यांनी मला निवडून आणले. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती आहे. परंतु आज जी काही प्रतिक्रिया दिली असेल ती कदाचित काही चुकीची माहिती त्यांना कोणी ब्रीफ केली असेल, त्या माहितीच्या आधारे त्याने दिलं असेल. परंतु ते मला आजही आदरणीय आहेत आणि भविष्यातही आम्हाला ते आदरणीय आहेत. समजा तुमच्या बाबतीत नारायण राणेंचे जर काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेणं, तसा काही प्रयत्न करणार का? नाही, माझे तर इतके वर्ष त्यांचे चांगले संबंध आहेत, तर त्यामुळं भेट घ्यायला काही हरकत नाही किंवा त्यांचं मला ते आशीर्वाद नेहमीच देत असतात. त्यामुळं मी काही दिवसातच त्यांची भेट घेईन. आणखी एक प्रतिक्रिया महायुतीतल्या नेत्यांपैकी येते, ते म्हणजे कॅबिनेट मंत्री उदय सामंत, जे शिवसेना शिंदे गटाचे नेतेही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला बाळ मानेंविषयी का प्रश्न विचारता? मी त्यांचा 5 विधानसभा निवडणुकीत पराभव केलाय. अगदी मच्छीमार सोसायटीच्या निवडणुकीत जिथे 16 मतं होती तिथेही त्यांचा मी पराभव केलेला आहे आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊन मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवू इच्छित नाही. खरं आहे, ते 2004 साली राजकारणात आले, मी 1986 साली राजकारणात आले. जय पराजय हा कसा हल्ली असतो हा आपल्याला माहिती आहे. नीतिमत्ता राजकारणामध्ये असणं गरजेचे आहे आणि प्रिन्सिपल असणं गरजेचे आहे. तर त्यामुळं त्यांनी माझा पराभव केला ही गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे. ती सातत्यानं सांगणं माझं म्हणणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. त्यामुळं राष्ट्रीय नेता मी आहेच, त्याच्यामुळे काय दुमत असण्याचं